सोपन भाऊ ही घ्या तुमची नश्या, पण ह्याचा मोबदला तोच द्यायला तुम्हाला इथे बोलवलंय मी. गाणगापूरच्या वाटेवर एका धर्मशाळेत तुम्हाला माझा भाऊ दिसेल, त्याच्यासोबत त्याची बायकोही असेल. आणि त्याच्याजवळ भरपूर धनही आहे. हो मग तर काम एकदम सोपं आहे बघा. धन दुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. मला माहितीये तुम्ही कोणतेही काम केल्यावर साक्षीदार मागे सोडत नाही. निश्चिंत राहा. ठीक आहे, जा आता तुम्ही लागा कामाला. मोरिया, बाबांच्या अस्थी घेऊन चाललायस ना? काळजी करू नको. बाबांसोबत तुमच्याही अस्थी मी एकत्रच गाणगापूरला पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे. आता दत्त पादुकांच्या सेवेचं इतकं फळ तुला मिळायलाच हवं. अरे भरपूर मिळालं. काय झालं? हो, तुम्ही कोण? काय कोण कोण आहात तुम्ही? काय करताय? अहो ते धन कुठे घेऊन चाललाय? एक शब्दही बोलता इथंच कापून टाकेन. कृपा करा, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला फक्त धान आणि शांतता हवी. चला, काम झालं. ओ महाशय, नाही दिसायला सामान्यच दिसतंय, वेळ लागल्यासारखंही वाटत नाही. मग एवढ्या रात्री एवढं धन घेऊन उघड्यावर का बसलाय? मी एक वाट सुरू आहे. काय ना, धन भरपूर आहे माझ्याकडे, पण आता मला धनाची लालसा राहिलेली नाहीये. आता गाणगापूरला जाऊन स्वतःला महाराजांच्या सेवेत वाहून घ्यायचंय. पण त्याआधी हे धन एखाद्या योग्य व्यक्तीला द्यायचंय, म्हणून विचार करत बसलोय. मला द्या ना. अहो माझ्याहून योग्य व्यक्ती कोण मिळेल तुम्हाला? मला द्या. कशावरून तू योग्य व्यक्ती आहेस? मी गरिबांना देईन, दान करेन, पुण्याची कामं करेन. हे धन मी तुला देऊ शकतो, पण माझी एक अट आहे. अहो तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे तुम्हाला, द्या लवकर द्या. अरे अट ऐकून तर घे. सांगा. हे घे, पण ह्या बदल्यात तू मला तुझा एक हात तोडून दे. ओ हाव, तुम्हाला काय वेळ लागले का? अहो हात घेऊन तुम्हाला काय फायदा? हे तू हात दिल्यावर सांगेन मी. ओ नाही जमणार. काही काय? बर, मग एक डोळा काढून दे. अहो नाही जमणार हो. बर, पाय तोडून दे. ओ माशे गप्प बसा. अहो ह्या सगळ्या गोष्टी या धनापेक्षाही मौल्यवान आहेत तो. तेच तर सांगतोय, धनापेक्षा दोन भावांचं नातंही जास्त मौल्यवान असतं. तू तुझे डोळे, हात आणि पाय काढून द्यायला तयार नाहीयेस, पण भावाचा बळी द्यायला चाललायस. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं कळलं की मी माझ्या भावाला? अरे तुझे हात, डोळे आणि पाय या तीनही गोष्टी दिल्यावर तुझी जी अवस्था होईल ना, तीच अवस्था होणार आहे भावाला गमावल्यावर. तेव्हा जरा विचार कर. स्वार्थ ही सुद्धा एक नशा आहे. त्या नशेतून बाहेर पड. हे बघ, मिळालेलं वरदान हे या कंदिलाप्रमाणे असतं.
आता या कंदिलाची ज्योत रात्रीच्या अंधारात वाटही दाखवू शकते आणि अहंकार वाढला तर हीच ज्योत वणवाही पेटवू शकते. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. स्वतःची वाट सुकर करत भावाला सोबत घेत समंजसपणे आणि शहाणपणाने पुढे व्हायचंय की स्वार्थापायी भावाच्या आयुष्यात वणवा पेटवायचा आहे. हे बघ, निवड क्षणाची असते पण परिणाम आयुष्यभराचे असतात. स्वामींनी मला वरदान दिले आणि त्यांचा शब्द खराच ठरेल. मी माझं चिंतन मागे घेणार नाही. पादुकांवर हक्क माझाच आहे. आणि या धनावर सुद्धा. ऐका ना, मी काय बोलतोय, मी ना त्या तिकडे ना आपलं ते ज्योत विझली तरी सत्याचं तेज विझत नाही. अहो हे हे धन आम्ही गाणगापूरला गोरगरिबांना वाटण्यासाठी आणि मंदिरात देणगी म्हणून घेऊन चाललोय. कृपा करून ते घेऊन जाऊ नका. दान देणगी हे शब्द आमच्यासाठी नाहीत. ध्यान विसरून जा आणि मरायला तयार व्हा. कृपा करा, आमचं काहीच वाईट करू नका. धन तर घेताय ना तुम्ही, मग आता आमचा जीव का घ्यायचा आहे तुम्हाला? अहो आम्ही गाणगापूरला माझ्या बाबांच्या अस्थींचं विसर्जन करायला चाललोय. आम्हाला जाऊ द्या. अहो आम्ही स्वामी भक्त आहोत. दत्तगुरूंच्या पादुकांच्या सेवेची जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्यासाठी आमचं जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यात माझा भाऊ वाईट मार्गाला लागला. त्याला योग्य मार्गाला आणायचंय. त्यासाठी प्रयत्न करायचे. आम्हाला जाऊ द्या. तुझ्या भावाचा तुला एवढा पुळ काय? तुला माहित आहे? अरे त्यांनी तिथं आम्हाला पाठवलंय. आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं तुला मारून टाकायला. बाबा आम्हाला बाहेर काढा इथून. बाबा गणू अहो हे सुमित्रा आणि गणूचा आवाज. ऐक, कृपा करा आणि आम्हाला बाहेर काढा. हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. बाबा कुठे तुम्ही? पेटीतूनच आवाज येतोय. स्वार्थाने पेटवलेला वणवा शेवटी स्वतःच्याच माणसांवर धावून येतो. जे पेरलं ते चुकवतं. स्वार्थाचा अंधार आता स्वतःचाच आरसा झालाय. बाबा वाचवा मला. गणू मी आलो. मी वाचवतो तुला. वाचवा मला. मी वाचवतो. सुमित्रा घाबरू नको. मी येतोय. मी वाचवणार तुम्हाला. अरे याच्यात धन होतं ना, गेलं कुठं? सुमित्रा आणि गणूचा आवाज ह्याच पेटीतून येत होता. तो आवाजही बंद झाला. हे 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 सगळं काय होतंय माझ्यासोबत? आणि तो
मला भेटलेला वाटसरू कोण होता? जो बोगे वही पावगे. आप्तांच्या जीवावर उठलास म्हणून तुझ्या जीवाला धग लागलीच पाहिजे. स्वार्थाची आग बाहेर दिसत नाही, ती आत जाळते. न्याय उशिरा मिळतो पण चुकत नाही. नाही नाही, हे शक्य नाहीये. हे खोट आहे. सोपान भाऊजी असं काही करणारच नाहीत. नाही, असं होऊ शकत नाही. माझा आपल्या बोलण्यावर विश्वास नाहीये. आमचा सोपान असं करूच शकत नाही. तो स्वार्थी असेल, तो चुकीचा वागत असेल, तो चुकीच्या मार्गाला असेल, पण नाही, तो या थराला जाऊ शकत नाही. नाही 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 नाही, हा आरोप मी अजिबात मान्य करू शकत नाही. तुमच्यासारख्या भोळ्या कोणचं हे जगच नाहीये. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाहीये आणि तुम्ही इथे टिकू शकणार नाहीत, म्हणून तुम्ही मेलेलेच बघा. असं का बोलताय तुम्ही? हे बघ, तुझ्या भावाचं खोटं दाखवून आम्हाला काय मिळणार आहे? मरणाऱ्या माणसाला खरं माहिती असावं म्हणून सांगितलं. तुम्हाला मारायचं या साठीवर त्याने आम्हाला इथं पाठवलंय. दिलेला शब्द आम्हाला पाळावाच लागणार. आम्ही नेहमी सोपानच्या भल्याचाच विचार केला. त्याला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला. पावलोपावली त्याच्या चुका आमच्या पोटाशी घेतल्या. अख्खा भूत जीवावर उठला. आहो, एवढे वाईट आहोत का आपण? काय चुकलं आपलं? कुठे कमी पडलो? आता हे सगळे प्रश्न वरती जाऊन देवालाच विचार. आज चला, चाल. उडवायची मुडकी. काही लोक दुसऱ्यांचं आयुष्य पाला पाचवा समजून फेकून देतात, संपवू पाहतात. सुंदरा, तू कधी पाहिलेस का कुठल्या झाडाला स्वतःची फांदी स्वतः सोडून फेकताना? नाही देवा, झाड जीर्ण झालं की फांद्या आपोआप गळून पडतात. वयोमान संपलं की. सुंदरे, कधी कुठल्या पक्षाने स्वतःची पंख स्वतः छाटलेली पाहिलंय का? नाही, कधीच नाही. जसे झाडाकरता फांदी, पक्ष्यांकरता पंख, तसेच माणसांकरता नाती असतात. पण माणूस स्वार्थापायी स्वतःची नाती स्वतः संपवून टाकतो. काही झालंय का स्वामी? म्हणजे कुणाच्या नातेवाईकांबाबत काही घातपात? काय हो कपिलाताई, काय झालं? कुणाशी तरी भांडून आलेल्या दिसताय. तुम्हाला कसं कळलं मी भांडून आले ते? अहो, तुमचा चेहराच सांगतोय. काय सांगू सुंदरा मावशी, अहो आपलाच एक सेवेकरी होता, त्याला मी अगदी नको नको ते बोलले, वाईट वाईट शब्द वापरले. नंतर मला कळलं की अहो चूक त्याची नव्हतीच, सगळी चूक होती ती माझीच होती. आणि त्याने ऐकून घेतलं सगळं. स्वामी, मला माझी चूक सुधारायची आहे. मी त्याला नको नको ते बोलले, वाईट शब्द वापरले. आता ते शब्द परत कसे घेऊ सांगा ना मला. एक काम कर, हे घे, ही टोपल्याशी वाऱ्यावर धर आणि विकरू दे पाला पाचोळा. स्वामी, हा पाला पाचोळा सगळीकडे विखरते मी, पण याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध? सांगतोय ते कर, चल. हो. आता एक काम कर, या टोपलीत जेवढा पाला पाचोळा होता
तेवढा पुन्हा या टोपलीत गोळा कर. एकही पान कमी नाही आणि एकही पान जास्त नाही. स्वामी अहो कसे शक्य आहे? अहो आधीच इथे पालापाचोळा होता, आता ह्या टोपलीतला पालापाचोळा मी इथे विखुरल्यानंतर कसं शोधणार मी कोणता ह्या टोपलीत होता आणि कोणता आधीचा होता ते? हेच सांगायचं होतं आम्हाला. तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाही. कपिले, शब्द मनाला जखम करतात. माफी मागून त्यावर पुंकर घालता येते, पण झालेल्या वेदना नष्ट करता येत नाही. दुसऱ्याबद्दल वापरलेले वाईट शब्द, वाईट विचार आणि वाईट चिंतन मागे घेता येत नाही. कपिले, शब्द हे वाऱ्याप्रमाणे असतात. एकदा गेले की गेले. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 गोपाळ बुवा, मोरया गाणगापूरला जाऊन महिना झाला, अजून परत आला नाही. इतके दिवस तिथेच राहणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही सुंदरा मावशी, असं काहीच नाही. अस्थि विसर्जन करून एक दिवस सेवा करून परत येणार असं म्हणाले होते. मग दुसऱ्या कुठल्या तीर्थक्षेत्री जाणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही, तसंही काही नाही. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 1 महिनाभर झाला जाऊन त्यांना. आपले इथले काही सेवेकरी तिथे गेले होते, त्यांना मी सांगितलं होतं चौकशी करायला. ते परत आले आणि म्हणाले की मोरया भाऊ तिथे पोचलेच नाहीत म्हणून. मी स्वामींना याबद्दल सगळं सांगितलं, पण स्वामी काही बोललेच नाहीत. मी चिंतन करतो की मोरया घरी की मोरया नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. सोपनाचं ते चिंतन खरंच ठरलं का काय? थांबा गोपाळ बुवा, या पादुकांची पूजा मीच करणार आहे. त्या इकडे. अहो पण ही जबाबदारी मोरया भाऊनी माझ्यावर सोपवली आहे. मोरया आता कधी येईल हे माहिती नाही. मुळात तो येईलच की नाही हेच माहिती नाही. परत येईल का नाही माहित नाही म्हणजे हे काय बोलतोयस तू सोपाना? मी काहीच बोलत नाही, पण सध्या गावात वेगवेगळ्या गोष्टी फिरतायत. कोणी असं म्हणतंय की दरोडेखोरांनी त्यांचा घातपात केला असेल. त्यांनी दोघांनी स्वतःला दत्तगुरूंना वाहून घेतलं असेल. आणि कसं आहे, 1 महिना आपण त्यांची वाट पाहिलीच आहे. आणि पादुकांच्या सेवेत मला आणखीन हेडसाळ नको आहे. तात्पुरती सोय म्हणून तुम्ही बोलताय ते मान्य केलं, तरी या पादुकांची. हे बघा, पादुकांची सेवा आता आमच्याच घरातला कोणीतरी एक व्यक्ती करणार आहे. आणि म्हणूनच या पादुका मी माझ्या घरी घेऊन चाललोय. अरे हे काय बोलतोयस तू?
हे बघ, तुला पादुका इथून घेऊन जाण्याचा अधिकार नाहीये. का नाही? कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे.